मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे चिरंजीव आणि बांधवांनो, माझं संबोधन सुरू करण्यापूर्वी आदरणीय तात्यांना सुद्धा मी विनम्र असं अभिवादन करतो। त्यांचे चिरंजीव ज्या ज्ञानेश्वर तात्याने 1995 पासून शिवसेनेचा भगवा जो खांद्यावर घेतलाय, तो स्वतःच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब होता, तोपर्यंत तो भगवा त्या ठिकाणी खाली पडू दिला नाही। निष्ठा काय असते, शिवसैनिक कसा असतो, याचं उदाहरण ज्या तात्यांनी पूर्ण महाराष्ट्राला दिलं, त्याच तात्यांच्या पावलावर पाऊल टाकून रणजितनं शिवसेनेचा एबी फॉर्म असताना सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाचा आदेश आल्याच्या नंतर रणजित परंड्याला होता। बांधवानो, 150-140च्या स्पीडनं जाऊन रणजितनं शेवटचे 2 मिनिटे शिल्लक असताना तो एबी फॉर्म काढला। मला अभिमान आहे की आज रणजित पाटील आमचे जिल्हा प्रमुख आहेत, मंचावर उपस्थित असलेले। आणि भैया, तुम्ही आता 100% चौकार मारणार आहे, तुम्ही बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही। आणि साहेब, माझी तुम्हाला विनंती असणार आहे की एका बाजूला महाराष्ट्रात गद्दारीच्या राजकारणानं पोखरलंय, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पदासाठी माणसं त्या ठिकाणी 40-40 वर्षाचे पक्ष मोडून त्या ठिकाणी पळून जात आहेत। कोण खोक्याच्या आमिषाला बघून पळून जाते, कोण ईडी सीबीआयच्या भीतीला बघून पळून जाते। पण तशा प्रतिकूल परिस्थितीत ही राहुल भैयांनी आपली साथ सोडली नाही साहेब। प्रामाणिकपणे, इमानदारीनं त्या ठिकाणी पवार साहेबांशी प्रामाणिक राहून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं काम राहुल भैयांनी केलंय। आणि भैया, ही प्रामाणिकपणा, ही निष्ठा, ही जनता 20 तारखेच्या मतदारातून दाखवून देईल की गद्दार काय असते आणि खुद्दार काय असते, हे येणाऱ्या 23 तारखेच्या निकालातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। बांधवानो, आपण बघताय मागच्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण। आता मला सांगा, खरी शिवसेना कुणाची हो? का काल 1 फुल अन् 2 हात? आणि म्हणून आणि खरं म्हणजे साहेब, काल का परवा सभा झाली, बघितली का नाही साहेब? मोदींच्या सभेत टेलिप्रॉम्प्टर असते, आम्ही बघितलं होतं। पण काल महाराष्ट्रानं मुख्यमंत्र्याच्या सभेत लाईव्ह टेलिप्रॉम्प्टर बघितलं साहेब, लाईव्ह। ही मागूनच सारखं प्रॉम्प्ट करत होतं, बघितलं का नाही? अमुक योजना, तमुक योजना, तमुक योजना। बांधवानो, मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, 5 लाख रुपयाचं बघा, 16 वर्षाच्या तरुणाला लाजवल असा उत्साह आहे का नाही? मला वाटतंय महाराष्ट्रातलं सुद्धा वय वाढलं असलं तरी तरुणानं आदर्श घ्यावा असं एक व्यक्तिमत्व माझ्या पाठीमागं इथं बसलंय स्टेजवर। आज बांधवाडो, मला आपल्याला सांगायचं की अतिशय हीन पातळीचं राजकारण चालू आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी, स्वतःच्या 50 खोक्यासाठी लोक त्या ठिकाणी फुटतायत। आज आम्हाला अभिमान आहे साहेब, आम्ही स्वाभिमानानं, अभिमानानं कुठल्याही व्यासपीठावर गेल्यावर, कोणाच्या समोर गेल्यावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भाषण करू शकतो। कारण 50 खोके घेऊन जर कुणी गद्दारी केली असती तर इथं बारकं बसलेलं शेंबडं पोरगं सुद्धा म्हणलं असतं, काय मोठ्यानं भाषण करायला रे 50 खोकेवाल्या। आम्ही आमची प्रामाणिकपणा, आमचा इमानदारी आम्ही दाखवलंय, आमची निष्ठा आम्ही दाखवलंय। आणि म्हणून आज साहेब, आमच्याकडे पैशाची कमी असेल, नसेल आमच्याकडे सत्ता, पण त्या ठिकाणी नीतिमत्तेचा आणि निष्ठेचा अधिष्ठान इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे साहेब
की ह्या भागातल्या जनतेनं, या भागातल्या समोर बसलेल्या जनतेनं मला सारखं हिनवायचे. मोदीमुळं आला, मोदीमुळं आला. मला सासूरवासच होता, सारखा डुसण्या होत्या. मी सोनारीच्या भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना केली की देवा एक ना एक दिवस अशी संधी दे की ही मोदी साहेब माझ्या विरोधात असताना जेवढ्या मतानं मी 19ला निवडून आलतो त्याच्यापेक्षा एक का होणं पण आगाव मत टाक. आणि गंमत अशी साहेब, आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अगदी पहाडासारखे उद्धवजी आपण त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे होतात. अशा वयातही माझ्यासाठी आपण तुळजापूरला त्या ठिकाणी सभा घेतली आणि इथली जनता आता मोदी बी त्यांच्याकडं, एक फुल दोन हात त्यांच्याकडंच. ह्या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार त्यांच्याकडंच, सत्तेची ताकद त्यांच्याकडंच, पैशाची ताकद त्यांच्याकडंच. आले का नाहीत बांधवानो गावगाव पैसे? 10-10, 20-20 लाख रुपये मतं खरेदी करण्यासाठी पाठवले. मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विचारायचे की साहेब तुम्ही म्हणता ना खाऊंगा ना खाणे दूंगा, मग माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत एका गावात 20-20 लाख रुपये किधर से दूंगा? कुठून आले? आभाळातून पडले का जमिनीतून आले? हा प्रश्न मला वाटतं सामान्य माणसानं त्यांना विचारणं गरजेचं आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना, संघर्ष असताना सुद्धा इथल्या सामान्य माणसानं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे या ओमराजेला सांभाळलं. आणि साहेब या महाराष्ट्रामध्ये जी लोक मला म्हणायची मोदीमुळं आला, मोदीमुळं आला, त्या नरेंद्र मोदी साहेबापेक्षा दुप्पट मतानं मला देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम या 72 जनतेनं केलं. महाराष्ट्रात क्रमांक 2चं मताधिक्य मला आहे साहेब. तसं तर 1च नंबरचं आला असतं, पण आपल्या पुढं काय केलं? पहिल्या मशीनवर 2 नंबरला ओमराजे निंबाळकर नाव, आपलं चिन्ह मशाल. दुसऱ्या मशीनवर पण एक मंगरुळचा निंबाळकर आणून उभा केला, त्याचं चिन्ह चिमणी. ती चिमणी मशाल सारखीच दिसायची साहेब. आणि त्या चिमणीनं 20,000 मतं माझी खाल्ली. ती 20,000 मतं जर आपल्याकडे आली असती तर साहेब आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात 1 नंबरनं निवडून आलेला खासदार लीडनं ह्या ओमराजे त्या ठिकाणी असला. साहेब आज आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेबांनी ज्या माणसाला इथं आणलं, ज्या माणसाला हाताला धरून राजकारणाचे धडे दिले, स्वतःचे बंधू ज्या मतदारसंघातनं त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य होते, तो मतदारसंघ त्यांच्या पुतण्यासाठी दिला, निवडून आणलं, जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष केलं, साहेब त्यांना आमदार केलं. त्या माणसाच्या तोंडातनं तात्या आजारी असताना जर मी लक्ष घातलं नसतं तर तुमच्या फोटोला हार पडला असता. ही जर भाषा येत असेल तर ही भाषा वापरणाऱ्या माणसाचं आपण काय केलं पाहिजे बांधवानो? काय केलं पाहिजे आपण? तात्या नेहमी म्हणायचे की मी गुलाल लावलाय, बुक्का सुद्धा कोण लावणार आहे? हे तुमच्या तुम्ही म्हणा. आता मी बघतोय जे ते आमदार येतंय प्रत्येक ही खोकेवाले सुरत मार्गे गुवाहाटीला जी पालती पडलेली ती का ती सारखी येते ती. आणि एकच गोष्ट असते, 4,000 कोटीचा निधी आणला, 5,000 कोटीचा निधी आणला. आता अरे ही 5,000 कोटी 4,000 कोटीचा निधी जर ओमराजेनं गोर्धनवाडीची जमीन विकून आणला असता तर त्यानं म्हणावं निधी आणला म्हणून. ही निधी कुणाचा आहे? 10 रुपयाचं साबण घ्यायचं म्हणलं तर 1 रुपया 80 पैसे जीएसटी आहे. 100 रुपयाचा शॅम्पू घ्यायचा म्हणलं तर 18 रुपये जीएसटी आहे. अंडरपॅन्ट चेडी घ्यायची म्हणलं तर जीएसटी आहे. माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. तुमच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे तुम्ही आम्हाला आमदार केलं, तुम्ही आम्हाला खासदार केलं, तुम्ही आमचं सरकार बनवलं, म्हणून अधिकार आले, म्हणून तुमच्यासाठी खर्च केले. तर बांधवानो ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कधीही कुठल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं नाही, कारण तुम्ही खासदार केलं म्हणून अधिकार आला. जर नसतं केलं तर कुठून केलं असतं? पण मी बघतोय साहेब 5,000 कोटी
साहेब आता आपण आल्यापासून बघताय परंडा शहरात फिरताय, सगळ्या तालुक्यात भूम परंडा वाशीमध्ये अशीच परिस्थिती आहे की गाडीत माणूस बसला की गाडीचा ड्रायव्हर मला म्हणायला लागला, काय म्हणायला लागला, गाडी सारखी अशी करते म्हणले, कमळाबाई 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 कमळाबाई. अरे म्हणलं अशी का करते रे गाडी ही? नाही दादा म्हणले, ही 5,000 कोटीचा विकास जी करधाडात लपलाय ती खालून सारखा झटके द्यायला लागलाय म्हणला. काय विकास, आहार विकास. मला वाटतंय डोळ्यानं दिसतंय, बघितलंय आपण, जी कुठली कामं झाली बांधवानो, नगर पारडी फाट्याच्या रस्त्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी झालंय. इकडचं काम सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना झालंय. त्याच्यानंतर निस्ता आम्ही कोटीच्या कोटी उड्डाणं, कोटीच्या कोटी घोषणा ऐकतोय, प्रत्यक्षात जमिनीवर मात्र 1 पैशाचाही विकास त्या ठिकाणी झालेला त्यात दिसत नाही. बांधवानो, मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना 72,000 कोटी रुपयामध्ये देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं. 72,000 कोटीमध्ये. पण तुम्ही जी म्हणताव का नाही, भाई और बहिणो, ह्या पटुशांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? काय केलं? 16 लाख कोटीचं 22 उद्योगपतीचं कर्ज माफ केलं. 16 लाख कोटीचं. मला सांगा, 72,000 कोटीत जर देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण माफ होत असेल तर 16 लाख कोटीमध्ये 17 वेळेस देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं. 17 वेळेस. एकदाही केलं नाही, एकदाही केलं नाही. ह्या पद्धतीनं कार्यपद्धती असणारी ही सगळी माणसं आहेत. आता यांचा ठाव ठिकाणा वेळीच ओळखा आणि ह्या गद्दारीला गाडण्यासाठी आता तुमच्या सगळ्याची इमानदारी फार महत्वाची आहे. राहणार का नाही? कडपस्तोर. आता बघतोय साहेब 2 महिन्यापासनं दुसरी कुठली योजनाच नाही. कुठली? लाडकी बहीण. का आठवली हो लाडकी बहीण? लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री झालात त्या दिवशी जर बसल्या 1,500 रुपये लाडक्या बहिणीला द्यायला चालू केले असते, जसं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसल्याच्या नंतर त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री झाल्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज त्यांनी उद्धव साहेबांनी माफ केलं होतं. बांधवानो, साहेबांनी मेळावा घेतला नाही, साहेबांनी जाहिरात केली नाही, माफ करून टाकलं. कुठली निवडणूक येते का याची वाट बघितली नाही. पण ह्या माणसाने लाडकी बहीण कधी आठवली? यांना लाडकी बहीण आठवली कधी? लोकसभेचं निबार रुमनं ह्यांच्या पाठडात बसल्यावर यांना बहिणीची आठवण झाली. तवर बहीण आठवली नव्हती. तुम्ही जर मुख्यमंत्री झाल्या बहिणीला पैसे द्यायला चालू केले असते तर निश्चित आम्ही सुद्धा तुमचा इथं जाहीर व्यासपीठावर सत्कार केला असता. पण तुम्ही केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे सगळा खटाटोप चाललाय. म्हणून ही लाडकी बहीण योजना नव्हे तर लाडकी खुर्ची योजना आहे. बांधवानो, हे सुद्धा आता सामान्य माणसानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फोन येतात का नाही? तो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का म्हणून येतात का नाही? आता मला सांगा साहेब, या लाडक्या बहिणीच्या मला वाटते काय म्हणायचं, त्या पिपाणीत पुंगी टाकायचं, पुंगीत पाणी टाकायचं काम आपण केलंय. कसं आपण जी पंचसूत्री जाहीर केली ही आता सांगायले होते 1,500चे आमचं सरकार आल्यावर आम्ही 2100 करू म्हणून सांगायले का नाही? पण बांधवानो, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर त्या पंचसूत्रीप्रमाणे या लाडक्या बहिणीला जे मानधन दिलं जातंय ते महिना 3,000 रुपये त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी 1,500ची पिपाणी कुठं वाजवी झेंडायची म्हणावं, ही लक्षात घ्या बांधवानो. दुसरं सगळ्यात महत्वाचं, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाख रुपयापर्यंत माफ करायचा निर्णय त्या पंचसूत्रीमध्ये त्या ठिकाणी घेतला गेला. बांधवानो, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतील त्यांच्यासाठी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान. आणि सगळ्यात महत्वाचं, 5 लाख रुपयाचं तुम्ही ते आरोग्य कार्ड घेऊन गेल्यावर डॉक्टर तुम्हाला सांगते पहिल्यांदा हा आजार बसत नाही, ह्या गोळ्या बसत नाही, हे ऑपरेशन बसत नाही. मग ही कार्ड घेऊन कुठे हिंडायचे बोंबलं?
ही अवस्था आहे त्या काळची. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी 25 लाख रुपयाचा तुमचा आरोग्य विमा त्या ठिकाणी द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलाय. बाजूला फक्त मुलींच्या शिक्षण फ्री करू म्हणून घोषणा या सरकारनं केली, पण मुलींचं आणि मुलांचं दोघांचं शिक्षण घोषणा नाही तर त्या ठिकाणी मोफत द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये आहे. बांधवानो, विषय बरेच आहेत, असंख्य आहेत. मला आपल्या सगळ्याला एवढंच सांगायचंय, प्रामाणिकपणे सांगायचंय की एखादा समाज जेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरतो, समाज रस्त्यावर उतरल्याच्या नंतर लाखो शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याच्या नंतर ते आंदोलन कोणत्या का समाजाचा असना त्या समाजाचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. साहेब, आम्ही त्या मराठा आंदोलनाचा सन्मान केला, पण काही लोक त्या ठिकाणी ह्या मराठा आंदोलकाला म्हणायचे की आमचं सरकार आल्यावर तुम्हाला मराठा आंदोलनाची खात सुटली का नाही. बांधवानो, आहे का नाही लक्षात? आहे का नाही लक्षात? धनगर समाजाचं सुद्धा तसंच फसवणूक करायचं काम या सरकारनं केलं की आमचं सरकार आल्यावर चौथ्या का तिसऱ्या कॅबिनेटला आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेऊ. पण बांधवानो, तोही निर्णय या सरकारनं घेतला नाही. अनेक विषय आहेत, असंख्य विषय आहेत, पण मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार आता आपण सगळ्यांनी सामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे. आज आपल्या सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे की आता तुमच्याकडे जास्त काय, फक्त साहेब काळजी करायचं कारण नाही. परवा रणजित पाटलांचा फॉर्म भरून त्या रॅलीतून मी माघारी येत होतो. आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराची रॅली होती, माणसं भरपूर होती, पण मला सांगा अर्धा किलोमीटर त्या माणसातनं मी येत होतो. एका तरी माणसानं मला बोलावं. माणसं जणू नजरेत मला सांगत होती, दादा 20 तारखेपासून काय हात धुवून घ्यायचंय ती घेऊ द्या आम्हाला, 20ला आमचं मतदान तुतारीलाच आहे. अशा त्यांच्या नजरा सांगत होत्या, बोलत होते. आणि आपण बघितलंय लोकसभेला सुद्धा कोट्यावधी रुपयाचा पाऊस पडून अक्षरशः पैशाची अतिवृष्टी होती. आता पैशाची ढगफुटी होईल, पण ढगफुटी झाल्याच्या नंतर सुद्धा बांधवानो, बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी असते. हे मात्र पक्क लक्षात ठेवा. साहेब, खरंच या तालुक्याचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, मानावे तेवढे ऋण कमी आहेत. या तालुक्यानं माझ्या लोकसभेमध्ये बोमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघानं 81,000 मताची लीड या ओमराजेच्या पाठीमागे दिली. बांधवानो, त्यावेळेस मी उभा होतो. आज माझी सगळ्या शिवसैनिकांना कळकळीची विनंती आहे, राहुल भैयांनी स्वतः उमेदवार आहे समजून, रणजितनं ज्ञानेश्वर तात्यांनी स्वतः उमेदवार आहे समजून त्या ठिकाणी या ओमराजेला 81,000 मताचं मताधिक्य देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन परिश्रम घेतले होते. आता वेळ आपली आहे बांधवानो, ही गद्दारी गाडण्यासाठी, ही गद्दारीची कीड गाडण्यासाठी. उद्याच्या येणाऱ्या 19 तारखेला आपल्याला सगळ्याला मतदान करायचंय. ती मी तपाशीत असतो सारखं, मला माहिती आहे 20 आहे ती. म्हणलं पण भाषण आपलं पार जोशात यायला लागले, खरंच ऐकायली ती का नाही ते बघावं लागतंय तपासून. माईकची बी टेस्टिंग होऊन जाते कडप असतोरच्या. मी 19 म्हणल्या खाट दिशी उत्तर आलं तुमचं काय आहे, म्हणजे तारीख पक्की लक्षात आहे तुमच्या. म्हणून बांधवानो, येणाऱ्या 20 तारखेला हिथं बी गोळ घातलाय बरं का जरा. एक मशीन आहे, त्या मशीनच्या 4थ्या नंबरला त्या ठिकाणी राहुल भैया मोठे यांचं नाव आहे, बरोबर आहे. त्या मशीनच्या पुढं भैयांचं चिन्ह कुठलं आहे? हा 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 अरे अजित दादा कृपा. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? आणि ती जसा रडीचा डाव खेळते तसा आता सुद्धा रडीचा डाव खेळायलेत. 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरला सुद्धा राहुल भैया सारखंच नाव असणारं एक नाव आणलंय त्यांनी. पण बांधवानो, मतदान करत असताना जी मशीन फुल भरलेली आहे, फुल भरलेली मशीन जी आहे त्या मशीनवर 1 नंबरच्या मशीनवर
व्यवस्थित जायचं. कुत्रं मागं लागल्यासारखं मतदान करायला जायचं नाही. शांततेत जायचं. नाहीतर लय उल्हास असतं. इथली लय उलाशी होती बघा ह्या कोपऱ्यात. त्या आता जरा थंड बसली ती लय उल्हास. ती उल्हास करून त्या चिमणीला 20,000 मतं पडली होती. म्हणून ध्यान करून जायचं व्यवस्थित. 4 नंबर पूर्ण भरलेली मशीन बघायचं. 4 नंबरचं नाव वाचायचं. राहुल मारुत्र बाप्पा मोठे असं नाव आहे. त्या नावाला लिहिता वाचता येत नसेल तर ही चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस. ही नीट बघायचं आणि बघून पुन्हा बघून त्या 4 नंबरचा मोरचं बटन दाबायचं. त्याच ठिकाणी आपण समजून जायचं की गद्दारी काढायला आपल्या एका मताचा हातभार लागलेला आहे. बरेच विषय आहेत पण साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. आज खरंच प्रामाणिकपणा काय असतो, लोकशाही काय असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे. जी लोक म्हणायचे आपकी बार 400 पार, मला वाटतंय त्या लोकांना संविधानाला पाया पडायची वेळ त्या ठिकाणी ह्या जनतेनं दाखवून दिली साहेब. आणि खरंच साहेब मी आपला आदर्श घेतो की इतकं वय झालेलं असताना सुद्धा स्वतःची तत्व, स्वतःची विचार, खरंच माणसाला सरळ कसं करायचं आणि लोकांचं मत आपल्या पाठीमागं कष्ट करून प्रामाणिकपणे काम करून मला वाटतंय पवार साहेबांनी जसं आपलं म्हणणं त्या ठिकाणी महाराष्ट्रात पटवून दिलंय. साहेब इथून पुढची कित्येक तरुण पिढी तुमचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी राजकारण करेल. अशा पद्धतीचं आपलं राजकारणातलं आचरण आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 4 नंबरच्या बटनाच्या पुढचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून राहुल भाई यांना त्या ठिकाणी विधानसभेत चौकार मारण्याची संधी द्या ही विनंती करून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.